अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. सुरुवातीला फक्त दोन देशांमध्ये सुरू असणारे युद्ध आता आजूबाजूच्या देशावरही परिणाम करत आहे. आतापर्यंत फक्त आर्मी आणि दोन देशाच्या जमिनीवर सुरू असणारे युद्ध आता जगाची गरज भागवणाऱ्या तेल साठ्यापर्यंत आणि गॅस साठ्यापर्यंत पोहोचले आहे. गेल्या 24 तासात नेमकं युद्धात काय घडलं ज्याने जागतिक बाजारपेठेवर परिणाम होणार आहे आणि काय घडले ज्याने अमेरिका इस्रायलवर नाराज झाला आहे, सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. सुरुवातीला इस्रायलने इराणच्या सर्वात मोठ्या गॅस फील्डवर हल्ला केला. याचा बदला म्हणून इराणने जगातील सर्वात मोठ्या LNG प्लांटवर हल्ला करून ते बेचिराख केलं. हा प्लांट आहे कतारमध्ये. झालेलं नुकसान इतकं प्रचंड आहे की हा प्लांट सुरळीत होण्यासाठी तब्बल 5 वर्ष लागू शकतात. या एकाच हल्ल्याने जगभरात एनर्जी क्रायसिसची लाट उसळली आहे. या सगळ्याची सुरुवात झाली 18 मार्च रोजी. इस्रायलने टार्गेट केलं इराणच्या ताब्यात असलेलं साऊथ पार्स गॅस फील्ड. पर्शियन गल्फमध्ये ही जगातील सर्वात मोठी नैसर्गिक वायूची फील्ड आहे. ही फील्ड 2 भागात विभागली आहे. एक भाग इराणच्या ताब्यात साऊथ पार्स, तर दुसरा भाग कतारच्या ताब्यात नॉर्थ डूम. सोप्या भाषेत सांगायचं तर इराणसाठी ही महत्वाची नस आहे, कारण इराणच्या एकूण गॅस पुरवठ्यापैकी 70 ते 80% गॅसचा पुरवठा याच फील्डमधून होतो. हल्ल्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेत लगेच दिसला. ब्रेंट क्रूडच्या किमतीत 5% वधारल्या. पण या हल्ल्याने सगळ्यात मोठी खळबळ उडवली ती अमेरिकेत. अध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केलं, आम्हाला या हल्ल्याची कोणतीही कल्पना नव्हती. इस्रायलने आम्हाला विचारून हल्ला केला नाही. ट्रम्प म्हणाले की त्यांनी नेत्यानाहू यांना सांगितलं की पुन्हा असा हल्ला करू नका. यामुळे अमेरिका आणि इस्रायलमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. दुसरीकडे इराणने बदला घेतला. अवघ्या काही तासातच इराणने 5 बॅलिस्टिक मिसाईल्स डागल्या. टार्गेट होतं कतारमधील रास लफान इंडस्ट्रियल प्लांट. कतारने 4 मिसाईल रोखल्या, पण एक मिसाईल थेट प्लांटवर येऊन पडली. प्रचंड स्फोट झाला, प्लांटची मोठी हानी झाली. हा रास लफान प्लांट जगातील सर्वात मोठं LNG निर्यात केंद्र आहे. इथून दरवर्षी 77 ते 80 मिलियन टन LNG निर्यात केली जाते. हे जागतिक LNG व्यापाराच्या 20% आहे. कतार एनर्जीच्या म्हणण्यानुसार प्लांट दुरुस्तीसाठी 3 ते 5 वर्ष लागू शकतात. यामुळे कतारची 17% LNG निर्यात क्षमता संपुष्टात आली आहे. या हल्ल्याचा परिणाम आशिया, युरोपमध्ये लगेच दिसेल. कतार एनर्जीला इटली, बेल्जियम, दक्षिण कोरिया आणि चीनला होणारा गॅस पुरवठा स्थगित करावा लागू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, याचा भारतावर काय परिणाम होणार? भारत गॅससाठी कतारवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. भारताच्या एकूण LNG आयातीत कतारचा वाटा निम्मा आहे. 2024 मध्ये भारताने 27.8 मिलियन मेट्रिक टन LNG आयात केली. त्यापैकी कतारने 47% म्हणजेच 11.30 मेट्रिक टनचा पुरवठा केला होता. कतारचा प्लांट बंद पडला तर भारताला LNGची टंचाई भासू शकते. परिणामी पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. फक्त LNGच नाही तर कंडेन्सेटच्या निर्यातीत 24 तर LPGच्या पुरवठ्यात 13% कपात होऊ शकते. या हल्ल्यानंतर मिडल ईस्ट मधला तणाव आणखीन वाढला आहे. इराणने सौदी अरेबिया, UAE आणि कुवेतमधील प्रमुख तेल गॅस प्रकल्पांनाही टार्गेट करण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेने इराणला इशारा दिला आहे की पुन्हा हल्ला केल्यास साऊथ पार्स गॅस फील्ड उद्ध्वस्त केल्या जाईल. जर भविष्यात सगळे तेल आणि गॅस प्लांट जर युद्धात नष्ट झाले तर जगातील सर्वच देशावर काय संकट येईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.